नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत तोंडी लावण्यासाठी कैरी, ती पण आंबट गोड चवीची अतिशय सुंदर व जेवणाला छान जोड म्हणून ही कैरी ओळखली जाते. तर चला मग आपण सुरुवात करूया. आता ही कैरी आपल्याला छान कापून घ्यायची आहे. बघू शकता कैरी मी इथे अशा प्रकारे कापून घेतलेली आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात देखील ते कापून घेऊ शकता. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ मिक्स करून झाल्यावर आपण याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे थोडा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर देखील वापरू शकता. मी गूळ थोडाच घेतला आहे कारण कैरी ही जास्त आंबट नाही आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने गोड किती घालायचं ते तुमच्या अंदाजाने टाकून घ्यायचं आहे. गूळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता हे आपण याच्यामध्ये आता लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट घालून घेऊया. आता घालूया हळद, थोडासा हिंग आणि हे आपण आता झाकून ठेवून देऊया थोडा वेळ बाजूला. आणि त्यानंतर आपण मोहरी, जिरे, धने पावडर हे आपण थोडं मिक्सरला जाड भरड वाटून घेणार आहोत. बघू शकता इथे मोहरी, जिरे व धने मी थोडेसे जाड भरड असे दळून घेतलेले आहे. मोहरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. आता आपण तडका पॅनमध्ये तडक्यासाठी तेल ठेवून तडक्याची तयारी करूया. आता आपण तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. आता त्यामध्ये आपण केलेली भरड ही आपण टाकून द्यायची आहे व थोडा वेळ व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे मसाला. आता गॅस बंद करून ही फोडणी आपल्याला अगदी ह्या मिरचीवर टाकून द्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता बघा किती छान दिसते ना. चवीलाही अगदी सुंदर लागते. ही अगदी चविष्ट आंबट गोड तिखट कैरी तयार आहे.